नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्या संकल्प न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट एनडीएच्या वाटेवर आहे का? जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट नेमकी कशासाठी होती, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे। गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीने या चर्चांना आणखीन हवा मिळाली आहे। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे। सूत्राच्या माहितीनुसार सुरुवातीला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यानंतर जयंत पाटील यांनीही वर्षा निवासस्थानी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत। या नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाल्याचं सांगितलं जात असेल तरी बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये। याच पार्श्वभूमीवर आणखीन एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षातील आमदारांची बैठक झाल्याचं सांगितलं जात असून आगामी राजकीय वाटचालीबाबत त्यांच्या मताचा आढावा घेण्यात आल्याची चर्चा आहे। सूत्राच्या दाव्यानुसार बहुसंख्य आमदारांनी एनडीए सोबत जाण्याच्या पर्यायाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं बोललं जातंय। अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली जाईल असंही बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्राकडून मिळते। दरम्यान या चर्चामध्ये आमदार रोहित पवार यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरत आहे। सूत्राच्या माहितीनुसार ते या बैठकीला उपस्थित नव्हते आणि भाजप किंवा एनडीए सोबत जाण्याबाबत त्यांची भूमिका वेगळी असल्याची चर्चा आहे। बैठकीनंतर त्यांनी काही आमदारांशी संपर्क साधून त्यांचे मत जाणून घेण्याचंही सांगितलं जातं। या सर्व घडामोडीमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पुढील राजकीय दिशा काय असणार याबाबत उत्सुकता वाढली आहे। मात्र पक्षाकडून किंवा शरद पवार यांनी अद्यापही कोणताही अधिकृत भूमिका जाहीर केली नसल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या चर्चा प्रामुख्याने सूत्राच्या माहितीनुसार असून अंतिम निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तर मित्रांनो, राजकीय समीकरण वेगाने बदलत आहे आणि प्रत्येक घडामोडीवर आमचं लक्ष आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक मोठी ब्रेकिंग न्यूज सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।